जय. अतिशय सुंदर हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. सुंदर अशी ही पुणेरी पगडी आणि राजेश्वरी दीदींना सुंदर अशी शॉल आई साहेब घालतायत. हा जोडीने होणारा सत्कार गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा अतिशय महत्त्वाचा आहे. हे आशीर्वाद अप्पा महाराजांचे आणि आईसाहेबांचे दोघांनाही इथे लाभत आहेत. हा गुरुप्रसाद आहे. अखंड वाणी अमृतवाणी महाराजांच्या अंबरीश महाराजांच्या मुखातून आपण ऐकलेली आहे. अनुभव त्यांनी आपल्याला कथन केलेले आहेत आणि जे संकल्प करायला सांगितलेले आहेत त्याप्रती आपण सर्वजण कटिबद्ध आहोत. कृपया सूचना आहे, सगळ्यांनी जागेवर बसून घ्या. अजून बाकी आहे सर्व पुढचा कार्यक्रम आहे तिथेच वाटल्यास खाली बसून घ्या आता, कारण पुढे येता येणार नाही कोणालाही. आहे तिथेच बसून घ्या प्लीज. आपण सगळेजण अजून कार्यक्रम संपलेला नाही आहे. सगळ्यांनी जागेवरती बसायचं आहे. इथं यानंतर भैरवी पद होईल, जगदंब नामस्मरण होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. थोड्या वेळ खाली बसायचंय. महाराज की जय. तीन तीन काळी तीन तीन घ्या. तीन काळी तीन. हे असं झालंय, परत काही बोलायचं कामच नाही ठेवलं. सत्कार करून टाका, मोकळे. अरे संस्कार म्हणजे संस्कार नाही, परत बोलावं लागणार आहे ते. नाही नाही गंमत आता ही परंपरा आहे. ही फक्त आणि फक्त सद्गुरू आप्पा महाराजांची कृपा आहे की जे मी काय 2-4 शब्द बोललो हे सगळं त्यांचंच आहे. आपुली पूर्ण कृपा आहे म्हणून सर्व चालत आहे. कुटुंब रक्षले आपण जपा आहे. सर्व प्रकारे राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज की, सद्गुरु अप्पा महाराज की जय, गिरिजा माता की. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. या ठिकाणी गुरु लॉनमध्ये गुरुपौर्णिमेचा हा सुंदर आपला उत्सव या ठिकाणी आपल्या सर्व शिष्यांच्या समवेत आपण साजरा करत आहोत. बघा किती त्रिवेणी संगम झालेला आहे. एकतर या लॉनचं नाव देखील गुरु लॉन आहे आणि आज गुरुपौर्णिमा आणि तिसरं सद्गुरूंचं सानिध्य, या तिन्ही गोष्टींचा मेळ या ठिकाणी जमला आणि चांगल्या भरपूर प्रतिसादातून या ठिकाणी हा गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू होत आहे, चालू आहे. सद्गुरूंची कृपा आहे, आशीर्वाद आहे. सद्गुरूंनी सत्कार करण्यापेक्षा आशीर्वाद देणं आणि त्यांची कृपादृष्टी नेहमी उभयतांवर ठेवावी हीच मी आमच्या उभयतांकडून त्यांच्या चरणी प्रार्थना करते. सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैवयत. सत्कार मान पूजा हा तर विषय व्यावहारिक झालेला आहे. हा अधिकारानुसार पदानुसार प्रत्येकाला मिळतोच, पण सद्गुरूचा आशीर्वाद आणि सद्गुरूची कृपा आणि सद्गुरूचा प्रसाद हा सगळ्यात महत्त्वाचा आहे.
आणि तो ज्याला लाभला तो या जीवनामध्ये कृतकृत्य झालेला आहे, धन्य झालेला आहे. गंगा जास्त वेळ घेणारच नाही आपला कुणाचाच. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा. गंगा आपल्या पापाचं स्नान करते, आपलं पाप आपली मलिनता दूर करते. गंगा पापम शशी तापम. चंद्रमा आपल्याला शीतलता प्रदान करतो. शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा. आपल्या जीवनातलं सगळं दैन्य कल्पतरूच्या वृक्षाच्या खाली आपण बसल्यानंतर दूर होतं. जे पाहिजे ते मिळतं. पण या तिन्ही गोष्टीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. पाप दूर करण्यासाठी गंगा स्नानाला जावं लागतं. ताप दूर करण्यासाठी चंद्रमाच्या छायेखाली बसावं लागतं. आणि दैन्य दूर करण्यासाठी कल्पवृक्षाखाली बसावं लागतं. पण या तिघांचा नाश करण्यासाठी फक्त आणि फक्त सद्गुरूच्या सान्निध्यात राहिल्यानंतर या तीनही गोष्टीचा नाश होतो. जीवनामध्ये आनंद मिळतो. आणि आपण आनंद, भौतिक सुखाचा आनंद प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी आलोच नाही. महाराजांनी आधीच सांगितलं, परमपूज्य अंबरीश महाराजांनी देखील सांगितलं की संसारात मुलं बाळ नाही का, घर बंगला नाही, यासाठी महाराज नाहीत. महाराज आपण श्लोक म्हणतो, गुरुर ब्रह्मा ब्रह्मानंदम. ब्रह्मानंदम म्हणजे जो ब्रह्मपदाची आपल्याला प्राप्ती करून देईल असे सद्गुरु. गुरु शब्दही नाही वापरला, सद्गुरु. सद्गुरु म्हणजे सत्यगुरु. सत्याचे जे करिते सेवन, सत्य जे पालन करतात, सद्विचार आपल्याला सांगतात, सत्संग आपल्याला देतात. सत्यगुरु राये कृपा मज केली, म्हणून तर आपण सत्संग म्हणतो, सद्गुरु म्हणतो. हा जो सानिध्यता आपल्याला प्राप्त झालेली आहे या गुरुपौर्णिमेच्या या दिवशी. आणि मी सगळ्या शिष्य लोकांना, माझा तसा अधिकार नाही, पण अंबरीश महाराजांची पत्नी असल्या कारणाने एक फक्त सांगू इच्छिते की महाराज गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांनी यायलाच पाहिजे. कारण हे सर्व्हिस सेंटर आहे बघा. जसं आपण गाडी सर्व्हिसिंगला 1 वर्षातून एकदा टाकतो की नाही, त्या गाडीतलं काही खराबी असेल ते सगळं नीट करण्यासाठी, त्याप्रमाणे सद्गुरूच्या सान्निध्यात आपलं चार्जर आणि आपला मोबाईल घेऊन यायचा आहे आणि फुल बॅटरी चार्ज करून जायचं. वर्षभर आपल्याला काही त्रास होणार नाही, काही विचारायचंही काम नाही. असं सद्गुरूचं हे महत्त्व आहे. सद्गुरूचं महत्त्व श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्वान बरेच असतात, पंडित बरेच असतात, कथाकार बरेच असतात, प्रवचनकार बरेच असतात, शब्दज्ञान अनेकांना माहिती असतं. पण महाराज श्रोत्रिय होणं वेगळं, ब्रह्मनिष्ठ होणं वेगळं, पण त्यातल्या त्यात कृपाळू होणं. आणि ते कृपाळू म्हणजे सद्गुरू माऊली शिवाय कोणी कृपाळू असूच शकत नाही. ही कृपा ते जे करतात त्या कृपेच्या मुळेच आज हरिहर सद्गुरू शक्तिपीठ या ठिकाणी उभं आहे. परमपूज्य अप्पा महाराजांच्या कष्टातून, परमपूज्य अप्पा महाराजांच्या परिश्रमातून, परमपूज्य अप्पा महाराजांच्या पितृवचनातून, त्यांच्या भक्तीतून आज हे साम्राज्य, आज हे भगवतीचं वैभव त्या भगवतीच्या सेवेमुळं, त्यांच्यामुळे आम्हाला प्राप्त झालेला आहे. म्हणून आम्ही सर्व कुटुंबीय त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला एका भजनाद्वारे विराम देते. आपण सगळ्यांनी त्या भजनामध्ये सम्मिलित व्हावं की हे गुरुदेवा, जपमंत्रमाळ जशी करो, काय जे करायचं असेल करो, पण आता बघा गुरुमंत्र घेतला म्हणजे आम्ही तुमचे झालो. बरोबर. ज्यावेळेस लग्न मंडपात मुलगी उभी राहती, एकदा का मंगळसूत्र अंगावरती घातलं की तोच तिचा नवरा राहतो. जसं ती पातिव्रत्य धर्म पालन करते त्याच पद्धतीनं गुरुमंत्र एकदा आपण कानी ऐकला की तेच आपले गुरुजी, तेच आपले सद्गुरू.
त्यांचंच आपण ऐकायला पाहिजे. म्हणून जर आम्ही अज्ञानी असो, आम्ही अज्ञान जरी असेल आमच्याकडे, तरी तुम्ही आम्हाला क्षमा करा, तुम्ही आम्हाला पदरात घ्या, हीच प्रार्थना. तुम्ही आम्हाला सोडून देऊ नका, ही प्रार्थना सगळ्या शिष्यांतर्फे आपण आप्पा महाराजांच्या चरणी या ठिकाणी या भजनाद्वारे सादर करूया. गुरुदेव मेरे हो तुम, मुझको अपना लेना. गुरुदेव मेरे हो तुम, मुझको अपना लेना. गुरुदेव मेरे हो तुम, मुझको अपना लेना. गुरुदेव मुझको अपना देगा. गुरुदेव मेरे हो तुम, मुझको अपना लेना. गुरुदेव हो तुम, मुझको अपना देगा. मैं शरण पड़ा तेरी, मैं शरण पड़ा तेरी, चरणों में जगह देना, चरणों में जगह देना. गुरुदेव मेरे हो तुम, मुझको अपना लेना. गुरुदेव हो तुम, मुझको अपना देना. पापी हूँ कपटी हूँ, पापी हूँ कपटी हूँ, जैसा भी हूँ तेरा हूँ, जैसा भी हूँ तेरा हूँ. पापी हूँ कपटी हूँ, जैसा भी हूँ तेरा हूँ. पापी हूँ कपटी हूँ, जैसा भी तेरा हूँ. नित माला जपू तेरी, नहीं मुझको भुला देना. नित माला जपू तेरी नहीं मुझको भुला देना. हो. गुरुदेव मेरे हो तुम, मुझको अपना लेना. गुरुदेव हो तुम, मुझको अपना देगा. करुणानिधि नाम तेरा, करुणानिधि नाम तेरा, करुणा दिखलाओ तुम, करुणा दिखलाओ तुम. सोए हुए भाग्यों को, सोए हुए भाग्य को हे नाथ जगाओ तुम. हे नाथ जगाओ तुम. हरि बोल. मेरी नाव भंवर में है, उस पार लगा देना. मेरी नाव भंवर में है, उस पार लगा देना. गुरुदेव मेरे हो तुम, मुझको अपना लेना. गुरुदेव मेरे हो तुम, मुझको अपना लेगा. मैं शरण पड़ा तेरी, मैं शरण पड़ा तेरी, चरणों में जगह देना, चरणों में जगह देना. गुरुदेव
मुझको अपना मुझको अपना लेना। सद्गुरुनाथ महाराज की जय। राजाधिराज योगीराज हंस तीर्थ स्वामी महाराज की। सद्गुरु अप्पा महाराज की जय। आजच्या ह्या कार्यक्रमाची सांगता सद्गुरू अप्पा महाराजांच्या भैरवी गायनातून होणार आहे। तत्पूर्वी सर्व भक्तांना नम्र निवेदन आहे, आलेले सर्व भक्त रांगेमध्ये उभे झालेले आहेत, पण कृपया गडबड कोणी करू नका। महाराजांना 10 मिनटं औषध घेऊन परत यायचं आहे, औषध घेण्यासाठी त्यांना जायचं आहे, औषध घेऊन ते परत येणार आहेत। तोपर्यंत जे बसलेली मंडळी बसून राहा, विनाकारण तुम्ही उभं राहून हे करू नका। दुसरी गोष्ट की नारायण रूपी नारायण रूपी नारायण नारायण रूपी नारायण। ओम नमो 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 ओम नमो। नारायण रूपी नारायण रूपी नारायण नारायण रूपी नारायण नारायण रूपी नारायण। अंगद स्वामी नारायण रूप हंसतीर्थ स्वामी नारायण रूप अंगद स्वामी नारायण रूप हंसतीर्थ स्वामी नारायण रूप। ओम नमो ओम नमो ओम नारायण ओम नमो ओम नमो ओम नमो नारायण। नारायण रूपी नारायण नारायण रूपी नारायण रूपी नारायण नारायण रूपी नारायण। ब्रह्मदे जमलय स्वानंद भुवन ब्रह्मतेजवलय स्वानंद भुवन सतेज कांति दिव्य स्वरूप सतेज कांति दिव्य ते स्वरूप ओंकार नामी धुंद धुंद धुना ओंकार नामे धुंद धुंद धुना। नारायण रूपी नारायण नारायण रूपी नारायण नारायण रूपी नारायण नारायण रूपी नारायण। एक बहु मैं जाने स्वप्ने पाहू एक रूप होऊन जाओ मनी धन स्वप्नी पाहो। एक बहु
एक रूप होऊन जाऊ एक रूप होऊन जाऊ
मनी पाहू एक रूप होऊन जाऊ मनी ध्यान स्वप्ने पाहू ओम नमो कांतारे ओम नमो कांतारेया नारायण रूपी नारायण रूपी नारायण रूपी नारायण नारायण रूपी नारायण नारायण रूपी विराज औषधीर्घ स्वामी महाराज की जय महाराज की जय. ज्यांनी उपलब्ध करून दिलं ह्या जागेचे मालक जागीरदार साहेब व त्यांची जी सर्व समिती आहे धर्माधिकारी कुलकर्णी त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप छान सहकार्य त्यांनी आपल्याला केलेलं आहे आणि गुरुपौर्णिमा समितीतर्फे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आता सर्व भक्तमंडळींना पुन्हा एकदा निवेदन आहे, दर्शनाला लवकर सुरुवात होती, फक्त बसलेल्यांनी घाई करू नका. महाप्रसाद दर्शन झालं की लगेच सुरुवात होईल. जय जगदंब 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 आनंद टाळी वाजविला माऊली तुझ्या आनंदे आनंदे राधे ना टाळी वाजविला टाळी वाजविला भारवी सरोनी जाई देह भारवी सरोनी म्हणा सगळे आनंदे नाचे ना टाळी वाजविला आनंदे नाचे टाळी वाजविला जाई देह भारवी सरोनी जाई देह भारवी सरोनी जाई देह भारवी सरोनी जाई देह भारवी सरोनी आनंदे नाचे टाळी वाजविला आनंद नाचे टाळी वाजविला आनंदे नाचे टाळी वाजवी नाचे ना आनंदे नाचे टाळी वाजविला आनंदे नाचे टाळी वाजवी नाचे ना आनंदे नाचे टाळी वाजविला आनंदे नाचे टाळी वाजविला जाई देह भारवी सरोनी जाई देह भारवी सरोनी आनंदे नाचे टाळी वाजविला 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 आनंदे नाचे वाजविला आनंदे नाचे टाळी वाजविला आनंदे नाचे टाळी वाजविला जय जगदंब 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 नाचे ना जय जगदंब 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 जय जगदंब
आताच अंबारीश महाराज म्हणाले, वरून राजाला आवाहन, अंबाबाईला आवाहन, सद्गुरू आवाहन. त्या पद्धतीने सर्वांनी मनामध्ये प्रार्थना करा. संभाजीनगर असो, पुणे असो, कोणत्या गावचे असो, प्रत्येकाने ही मनात भावना ठेवा की वरून राजा अंबाबाई पंढरीनाथा सर्वात आम्हाला प्रार्थना करा. आणि जय जगदंबा, 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 जय जगदं
Jagaram
अंबरीश महाराज आणि परमपूज्य अनिरुद्ध महाराज. जय जगदंबा 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 जय जगदंबा